लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 18 जूनच्या भागात आपण पाहिलं, नंदिनी जीवावर खूप नाराज असते. तर नंदिनी जीवाला विचारते की त्या मुलीचा टॅटू तुम्ही का जाळला? मला वाटलं होतं तुम्ही त्या मुलीच्या आठवणीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताय, पण तसं काहीही नाही. याउलट तुम्ही तर त्या मुलीला विसरलाच नाही याची आता मला पूर्ण खात्री पटली. त्यावर जीवा म्हणतो, तू असं का बोलते? तुला असं वाटत नाही का हा टॅटू जाळून मी तिला विसरण्याचा प्रयत्न करत असेल? त्यावर नंदिनी म्हणते की हा प्रश्न एकदा तुम्ही स्वतःलाच विचारा. पुढे म्हणते, तुम्ही त्या मुलीला विसरले नाहीत, कारण रिसर्च ट्रीटमेंट करून टॅटू रिमूव्ह केला असता तर मी समजले असते, पण त्या मुलीपर्यंत कोणी पोचू नये म्हणून तुम्ही टॅटू जाळला, बरोबर ना? आता तर ह्या जखमेचा वन आयुष्यभर आठवण करून देत राहील. आता मला खात्रीच पटली, तुमचं प्रेम एकतर्फी नव्हतं, तर दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं. खरं सांगा, होतं ना? त्यावर जीवा काहीच बोलत नाही. पुढील भागात आपण पाहणार आहोत, काव्या जीवाला म्हणते की तू टॅटू जाळला नाहीस, तू तुझ्या आयुष्यातलं माझं अस्तित्व जाळून टाकलं, म्हणून लग्न मोडू पाहणारी ही काव्या आजपासून संपली. आजपासून तू फक्त माझ्या ताईचा नवरा आहेस माझ्यासाठी. प्रेम कसं असतं हे तूच दाखवलं होतं, आणि आता प्रेम कसं असू नये हे सुद्धा तूच शिकवलंच. हे ऐकून जीवाला तर धक्काच बसतो. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा हा एपिसोड कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.